रात्रीची उडालेली झोप, डोक्यामध्ये असलेले स्वप्न हे कुणालाच दिसत नाही आहे. फक्त दिसतंय ते म्हणजे नम्रता बिझी आहे. 2:30 वाजता रात्री झोपायला गेले, परंतु गेल्या गेल्या झोप आलीच नाही, कारण वेळ निघून गेली होती. पुन्हा सकाळी उठायला इतका उशीर झाला की हातात फक्त 20 मिनिट होते. कसं बसं आवरलं. प्रिपरेशन ऑलरेडी होत्या, त्यामुळे काही त्रास नाही झाला. पण मी उठले आणि माझ्यासोबत शिवचरण देखील उठला. आता दगदग तुम्ही पाहू शकताय, तो त्याच्या बाबाकडे जायलाही तयार नव्हता. झटकीपट तयार होणारा शेवयाचा उपमा मी करत आहे. तेलामध्ये जिरा, मोहरी, कढीपत्ता, कांद्याची आणि हिरवी मिरचीची फोडणी दिली. मॅगी मसाला, हळद, मीठ छानपैकी परतून घेतलं. त्यानंतर शेवया त्याच्यामध्ये टाकून मस्तपैकी भाजून घेतल्या. गरम पाणी टाकलं आणि ते शिजेपर्यंत किचन कट्टा क्लिअर घेतला. तिच्या बाबांचं पाणी तापलं होतं, तोपर्यंत पाणी बाजूला करून चहा पण ठेवला. एकीकडे तिला स्वीट कॉर्न दिले बटरमध्ये फ्राय करून. फक्त मीठ आणि बटरच टाकलं होतं. मस्तपैकी तिचा टिफिन पॅक केला. तोपर्यंत वैशू आंघोळ करून आलेलीच, तिचं आवरून दिलं. तर आता ही धावपळ तर प्रत्येकाची असते, म्हणून बायकांनी